महामुंबईतील भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत ते संवाद साधणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीची या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। विदर्भ मराठवाड्यानंतर फडणवीस मुंबईचा हा आढावा घेत आहेत आणि त्यासाठी महायुतीच्या आमदारांची ही बैठक सुरू आहे। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय चाललंय मीटिंग मध्ये, काय अजेंडा आहे आणि काय आणखी अपडेट्स आहेत या मीटिंग बद्दल? जर आपण पाहिलं तर काल देखील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भाच्या आमदारांची जी आहे ती बैठक पार पडली आणि आज जे आहे ते कोकण आणि मुंबईचे जे आमदार आहेत त्यांची ही बैठक जी आहे ती पार पडते। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि जे आमदारांचे विविध प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघाचे त्या सगळ्या संदर्भातली जी आहे ही महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडते। यामध्ये प्रत्येक आमदार जो आहे त्याच्या मतदारसंघात गेल्या काही मागील काळापासून जे विकास कामं झाली नाहीयेत त्या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांना दिली जाईल। कारण की जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपलं जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे महायुतीला फटका बसला त्यानंतर अनेक बैठका पार पडल्या आणि आता आगामी विधानसभा निवडणूक आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणते मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत ते सगळे या बैठकीत चर्चा केली जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती महत्त्वाची असणार आहे आणि प्रत्येक आमदार जो आहे तो आपल्या मतदारसंघ निहाय जे आहे तो आढावा देईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निधीची जो निधी आहे तो देखील अपुरा मिळतो अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या देखील याआधी आपल्याला पाहायला मिळाल्या। या बैठकीचं काय फलित आहे, काय बाहेर येत आहे ते आपल्याला पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।